मंडळी, तर आज होता उद्यापनाचा शेवटचा गुरुवार. तर ते बघू शकता आमच्या आईंची नाही ते पूजेची मांडणी वगैरे चालली आहे. ते पूजेची मांडणी वगैरे झाली आणि त्यानंतर आहे ना आमच्या ताई इथे ना रांगोळी काढत होत्या. कारण त्यांना रांगोळी असू, मेहंदी असू, बाकीच्या काही गोष्टी असू, त्या खूप भारी करतात. कारण आम्ही प्रत्येक वेळेस त्यांनाच सांगतो, की रांगोळी असो किंवा काही असो. ते झाल्यानंतर ना इथं सगळं आमचं रेडी झालं होतं. आईंचं पुस्तक वगैरे पण वाचून झालं होतं महालक्ष्मीचं. त्यानंतर आहे ना ते बघू शकता आम्ही अशी पद्धतीने ना पूजा मांडलेली आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तशी आमची पण अशा पद्धतीने आहे. काही काहींची असेल पण सेम. त्यानंतर आहे ना आमच्या ताई इथे मस्त अशी रांगोळी काढत होत्या. कारण ना त्यांना खूप आवडतं रांगोळी वगैरे काढायला. तर ते अगस्त्य ना तिथे बाहेरच थांबला होता. त्याला वाटत होतं की आत्तू मला देईल रांगोळी काढायला, पण आत्तूने काही दिलं नाही त्याला लास्टपर्यंत आणि तो जरा रुसून पण बसला होता. त्याला नंतर बोलले की "चल आता तुला जेवायला देते." इथे ना त्याला मी कटलेट केलं होतं बटाट्याचं आणि तो माशा अँड बेअरचं कार्टून वगैरे पण बघत होता. कारण त्याचं खूप फेव्हरेट आहे ते कार्टून. आणि टिटूला सुद्धा भूक लागली होती खूप. तर मला बोलला, की "वहिनी काय आहे खायला?" तर मी बोललं, "सकाळच्या नाश्त्याचा ना शिरा आहे, तो देऊ का?" तर बोलला, "हो, मला दे." आणि दोघं चांगल्यापैकी खाऊन वगैरे झालं. तर खाऊन वगैरे झाल्यानंतर यांचं काय डोक्यात आलं काय माहिती, इतके वेड्यासारखे नाचत होते ना, विचारायलाच नको. जे ते त्यांच्या त्यांच्या मनानेच काहीतरी चाललं होतं दोघांचं. किती वेळा गप्प बस म्हणले असेल, पण काय ऐकत पण नव्हते. ते झाल्यानंतर आहे ना, मला बोलले, "आम्हाला बोर होतंय, आम्हाला एक राईड मारून आण." तर इथे क्रिकेटचं ग्राउंड आहे छोटंसं, तर इथे त्यांना ना राईड वगैरे मारून आणली. नंतर बोललो, "चला एक फोटो तर झालाच पाहिजे." तर फोटो वगैरे काढला. खूप शांत पण झाले होते. तर 6 वाजले होते कारण आज उद्यापन होतं आणि लवकर स्वयंपाक आवरायचा होता मला. त्यानंतर ना मी इथे चहा वगैरे ठेवला आणि चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर इकडे भाजी वगैरे पण मी ऑलरेडी शिजायला टाकली होती. त्याच्यानंतर म्हणलं लवकर स्वयंपाक आवरून घ्यावा कारण बायका येणार होत्या घरी. नंतर मी त्यांना ना सगळ्यांना हळदी-कुंकू लावलं ना आमच्या आईने परत सगळ्यांना प्रसाद वगैरे म्हणून ना केळी वगैरे वाटली. कारण आम्ही सुद्धा त्यांच्या घरी गेलो होतो. ते झाल्यानंतर आहे मी सगळ्यांच्या पाय वगैरे पडले. सगळ्यांनी मला चांगला आशीर्वाद सुद्धा दिला. कसा वाटला माझा मिनी व्लॉग?